वेलकम फ्रेंड, वेलकम टू माय चॅनल. मी आहे तुमची प्रिया. आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. मी पण एकदम मस्त आहे. आज सकाळ सकाळ आम्ही बाहेर निघालो होतो कारण की गाडीचं खूप काम करायचं आहे. बऱ्याच गोष्टी खराब झालेल्या आहेत गाडीच्या आणि गाडी जर यूज करायची आहे आणि ऑब्व्हियसली आम्हाला जास्त करून गाडीचा यूज होत असतो. आम्ही गावाला पण गाडीवर जातो, खूप ठिकाणी आम्ही गाडीवर जातो. त्यामुळे म्हटलं आज काही झालं तरी आम्ही काम करून घेणार आहोत. आम्ही आहे आत्ता कात्रज बोगदा येथे. सो आम्ही चाललो होतो कापूर जवळ. गाडीच्या कामाला सुरुवात झाली होती आणि आम्ही बघत होतो काय कसं चालू आहे. ॲक्च्युली मला तर काही फारसं कळत नाही यातलं, बट हे मला म्हटले की बिफोर आफ्टरसाठी काही छान छान व्हिडिओ कर. बट आम्ही काही व्हिडिओ कुठे टाकणार नाही येते गाडीचे, बट स्टील मी व्हिडिओ करत बसले होते. आणि आता माझा अख्खा दिवस इथंच बसून जाणार, त्यामुळे माझं असंच टाईमपास करणं चालू होतं. सो माहीत नाही आता किती वेळ लागणार आहे किती वेळ नाही. आमची अशीच थोडीफार मस्ती चालू होती. आणि आज आम्ही जेवणही ऑब्व्हियसली नाही केलं, सकाळी लवकर निघालो होतो त्यामुळे. सो आम्ही आता दुपारी जेवताना म्हणजे जेवण नाही केलं, मी ओली भेळ घेतली आणि त्यांनी सुकी भेळ घेतलेली, तशी टेस्टी होती भेळ. सो आता काय करणार, काय खाणार, लांब जायची इच्छा नव्हती आणि त्याचबरोबर कामही ते चालू होतं. हे पण जरा लक्ष देत होते की प्रॉपर काम झालं पाहिजे वगैरे. तसे हे गॅरेजवाले चांगले आहेत, त्यांनी मागच्या वेळेस चांगलं काम केलं होतं म्हणून आम्ही आत्ताही इथेच आलो आहे. आणि मला लिटरली असं फील होत होतं की टाईमच जात नाही आणि खूप असं कसं तरी फील व्हायला लागलं. A few moments later. सो गाडी आता प्रॉपर रेडी आहे, हेडलाईट वगैरे पण लावून झालेली आहे. सो आम्ही आता थोड्या वेळाने निघणार. कापूरहोळवरून येताना हे मंदिर दिसलं, हे त्रिमंदिर आहे. सो कोणते कोणते देव आहेत त्यामध्ये ते काही आयडिया नाही, बट छान दिसत होतं म्हणून मी व्हिडिओ शूट. खूप दिवसापासून मला जगदंबाला आणि भात ट्राय करायचं होतं. आता जाता जाता थोडी भूक लागली होती म्हणून आम्ही आणि भात घ्यायला थांबलो आहे. घरी ॲक्च्युली जेवण रेडी होतं तरी आम्ही म्हटलं थोडंसं खाऊन जाऊया. सो आता मी आली आहे मम्मीकडे आणि मी आज बनवला आहे इथे सुद्धा गाजर हलवा. घरी गाजर बाकी होती ती मी घेऊन आले होते. सो मी गाजर हलवा बनवत होते आणि आरोही मला डान्स करून दाखवत होती. आम्हाला रील बनवायची ॲक्च्युली या गाण्यावर, बट बघूया, सरप्राईज आहे, गाणं तर नाही सांगणार. आणि मम्मीने पावभाजी बनवली होती म्हणून आता आम्ही जेवायला घेणार आहे. सो ऑलमोस्ट सगळं म्हणजे माझा गाजर हलवा रेडी होता आणि पावभाजी पण गरम करून ठेवली होती. आता मी पाव भाजते आणि आम्ही जेवायला घेतो. जेवण करून झाल्यावर आम्ही बिग बॉस बघत बसलेलो आणि आरोहीचं फेवरेट कार्तिक आर्यन झाल्यामुळे तिचं कुठंच लक्ष नव्हतं. सो आजसाठी एवढंच, भेटूया उद्याच्या व्हिडिओत. बाय बाय.